स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल PDF-मधील उतारा क्रमांक 14चे डिक्टेशन घेणार आहोत। जर कोणाला आमची ही PDF पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून पिन केलेला मेसेज वाचून आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा आणि आजचा हा डिक्टेशन 80 शब्द प्रति मिनिटचा असेल। बी रेडी, स्टार्ट। प्रस्तुतचा खटला आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 452, 324 अन्वये तोहमत ठेवून दाखल करण्यात आला आहे। परिच्छेद दिनांक 9 जुलै 2011 रोजी 5 वाजताचे सुमारास वार्ड क्रमांक 5 चंद्रपूर येथे फिर्यादी हे घरामध्ये झोपलेले असताना आरोपी याने फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला। तसेच आरोपीने फिर्यादीस मी तुझ्या बापाचा नोकर आहे काय, तुझे मुले दररोज मी सांभाळीत आहे असे म्हणाला। सदर कारणावरून आरोपीने फिर्यादीस काठी व कुऱ्हाडीने मारहाण करून इच्छापूर्वक दुखापत केली। सबब उपरोक्त कलमान्वये आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। परिच्छेद प्रस्तुत घटनेबाबत फिर्यादीने पोलीस ठाणे येथे दिनांक 9 जुलै 2011 रोजी तोंडी तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 16/2011 नोंदविण्यात आला। गुन्हा अन्वेषण अधिकारी या नात्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळ पंचनामा व मालमत्ता जप्तीचा पंचनामा तयार केला। वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केले। आरोपीस अटक करून अटक फॉर्म तयार केला। साक्षीदारांचे बयान नोंदविले। अन्वेषणाअंती आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले। परिच्छेद माझे सुविज्ञ पूर्व पीठासीन अधिकारी यांनी आरोपी विरुद्ध वरील गुन्ह्यास अनुसरून दोषारोप निश्चित केले। आरोपीवर ठेवण्यात आलेले आरोपाचे स्वरूप त्यास समजावून सांगितले असता आरोपीने त्याच्यावरील आरोप नाकारून खटला पुढे चालवण्याची विनंती केली। परिच्छेद अभियोग पक्षातर्फे फिर्यादी व आरोपीने प्रस्तुत प्रकरण आपापसात मिटवल्याबाबत अर्ज दाखल करून तडजोड पुर्सीस दाखल केली। फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 320 प्रमाणे आरोपी विरुद्ध निश्चित केलेले दोषारोप तडजोडीस पात्र नसल्याने अभियोग पक्षातर्फे साक्षीदाराचा पुरावा नोंदविण्यात आला। आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 313 नुसार निवेदन नोंदविण्यात आले। परिच्छेद अभियोग पक्षातर्फे सुविज्ञ विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता व आरोपीतर्फे सुविज्ञ विधिज्ञ यांचा युक्तिवाद ऐकला। अभिलेखावर दाखल केलेल्या पुराव्याचे अवलोकन केले। प्रस्तुत खटल्याचे निर्णयार्थ खालील वादप्रश्न उपस्थित होतात त्यावरील माझे निष्कर्ष कारण मीमांसेसहित नोंदविण्यात आले आहेत। परिच्छेद कारण मीमांसा उपरोक्त सर्व वादप्रश्न हे एकमेकांशी निगडीत असल्याकारणाने त्यासाठी कराव्या लागणाऱ्या विवेचनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ते एकत्रित नोंदविण्यात आले आहेत। आरोपीविरुद्ध गुन्हा साबित करण्यासाठी आरोपीने फिर्यादीचे घरात अनाधिकाराने प्रवेश करून गृह अतिक्रमण करणे व फिर्यादीस मारहाण करणे ही बाब साबित करणे बंधनकारक आहे। परिच्छेद अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी यांचा पुरावा निशाणी क्रमांक 57 वर नोंदविण्यात आला। साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी हा अभियोग पक्षास त्यांच्या वतीने पूर्ण साक्ष न देत असल्याने त्यांना उलट तपासात विचारता येतील अशा स्वरूपाचे सूचक प्रश्न विचारण्याची परवानगी मागण्यात आली। सदरहू साक्षीदाराच्या पुराव्याचे अवलोकन करता प्रस्तुत घटनेत
आरोपीने साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी यास काठी व कुऱ्हाडीने मारहाण केली ही बाब साबित होईल अशी कोणतीही अभिप्रेत उत्तरे अभिलेखावर दिलेली नाही. सबब सदरहू साक्षीदाराचा पुरावा अभियोग पक्षास उपयुक्त ठरलेला नाही. परिच्छेद अभियोग पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक डॉक्टर केवल करडे यांचा पुरावा नोंदविण्यात आला. त्यांच्या कथनानुसार दिनांक 9 जुलै 2011 रोजी ते प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर रुजू असताना फिर्यादी यास वैद्यकीय उपचाराकामी त्यांच्याकडे हजर करण्यात आले होते. साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी यांची वैद्यकीय तपासणी करतेवेळी त्यास कपाळावर उजव्या बाजूला त्यांना जखम आढळून आली. सदरची जखम ही कुऱ्हाडीने मारल्यास होऊ शकते असे त्यांनी कथन केले. त्यानुसार वैद्यकीय प्रमाणपत्र व क्युरी अहवाल त्यांनी पारित केला. परिच्छेद साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी यास दुखापत झाल्यामुळे वैद्यकीय उपचाराकरिता साक्षीदार क्रमांक 1 डॉक्टर करडे यांच्याकडे हजर करण्यात आले होते. ही बाब जरी साबित झाली असेल परंतु साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी यास झालेल्या जखमा या आरोपीनेच मारहाण केल्यामुळे झाल्या ही बाब सबळ पुराव्या आधारे साबित झालेली नाही. परिच्छेद साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी हे आरोपी विरुद्ध तोहमत असलेले दोषारोप सिद्धतेसाठी अनुत्सुक दिसत आहे. अभियोग पक्षाचे साक्षीदार यांचा पुरावा हा आरोपी विरुद्ध दोषारोप सिद्धतेसाठी उपयुक्त ठरलेला नाही. सबब पहिली खबरमध्ये नमूद केलेले आरोपी विरुद्धचे काठी व कुऱ्हाडीने मारहाण केल्याबाबतची कथने साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी याने त्याचे पुराव्यात सांगितलेले नाहीत. साक्षीदार क्रमांक 2 फिर्यादी याने सदरहू प्रकरणामध्ये त्याची आरोपीसोबत आपसी तडजोड झाल्यामुळे त्यास या व्यतिरिक्त कोणताही जादा पुरावा द्यावयाचा नाही असे सांगितले. सबब मी वादप्रश्न व क्रमांक 1 व 2 चा निष्कर्ष नकारार्थी नोंदवित असून वादप्रश्न क्रमांक 3 करिता खालील आदेश पारित करीत आहे. परिच्छेद आरोपी विरुद्ध तोहमत असलेल्या भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 452, 324 अन्वये शिक्षेस पात्र गुन्ह्यातून त्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 248(1) नुसार निर्दोष मुक्त करण्यात येते. परिच्छेद आरोपीचा वैयक्तिक जात मुचलका व जामीन कतबा रद्द करण्यात येतो. जप्त एक काठी ही मूल्यहीन असल्यामुळे आवाहनाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तिचा नाश करण्याचे आहे. स्टॉप.